श्री गणेशाय नमः. चैत्र मास महिमा दिवस 9 अध्याय 9. या चैत्र मास महात्म्य कथा मालिकेत आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण आपल्या भक्तिविश्व या चॅनलवर सुंदर पवित्र चैत्र महिन्यातील आजच्या या सुंदर दिवशी प्राचीन काळापासून चालत आलेल्या पौराणिक कथा श्रवण करत आहोत. चला तर मग आजची कथा सुरू करूया. सर्वप्रथम यामध्ये आपण अध्याय 9 मध्ये माता कालरात्री यांची अद्भुत आणि भयप्रद कथा श्रवण करणार आहोत. चैत्र नवरात्रातील 7वा दिवस माता कालरात्री यांना समर्पित असतो. नवदुर्गापैकी हा अवतार सर्वात भयप्रद पण भक्तांसाठी अत्यंत कल्याणकारी मानला जातो. देवीचे नाव जरी कालरात्री असले तरी त्या भक्तांचे सर्व भय दूर करणाऱ्या आणि दुष्ट शक्तीचा नाश करणाऱ्या आहेत. देवी कालरात्रीचा अवतार किती भयावह आहे याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया. पुराणानुसार एक काळ असा होता की शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन अत्यंत शक्तिशाली असुर होते. त्यांचे सेनापती रक्तबीज, चंड आणि मुंड हे देखील खूप भयंकर होते. या असुरांनी पृथ्वी आणि स्वर्गावर अत्याचार सुरू केले. देवतांना पुन्हा एकदा संकट आले. देवतांनी माता दुर्गेची प्रार्थना केली. देवीने असुरांचा नाश करण्यासाठी आपले अत्यंत भयंकर रूप धारण केले. त्या भयंकर रूपाला कालरात्री असे म्हटले जाते. कालरात्री देवीचे भयंकर स्वरूप कसे आहे हे पाहूया. माता कालरात्रीचे स्वरूप अत्यंत अद्भुत आहे. देवीचा रंग काळा आहे. त्यांचे केस विस्कटलेले आहेत. त्यांच्या डोळ्यातून अग्निज्वाला निघतायत आणि त्यांच्या गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. त्या गाढवावर स्वार आहेत. त्यांच्या एका हातात लोखंडी काटा म्हणजेच खडग आणि दुसऱ्या हातात वज्र असतो. बाकीचे 2 हात भक्तांना अभय आणि आशीर्वाद देणारे आहेत. चंड आणि मुंड यांचा नाश कसा झाला याबाबत पाहूया. एकदा देवी दुर्गा युद्ध करत असताना चंड आणि मुंड नावाचे भयंकर राक्षस देवीवर आक्रमण करत आले. त्यावेळी देवीच्या कपाळातून एक प्रचंड काळी शक्ती प्रकट झाली. ती शक्ती म्हणजेच माता कालरात्री. माता कालरात्रीने युद्धात प्रचंड तांडव केले. त्यांच्या गर्जनेने संपूर्ण आकाश हादरले. शेवटी त्यांनी चंड आणि मुंड या दोन्ही असुरांचा वध केला. त्यामुळे देवीला चामुंडा हेही नाव मिळाले. आता पाहूया रक्तबीजाचा अंत कसा झाला. युद्ध संपले नव्हते. अजून एक भयंकर असुर होता. तो म्हणजे रक्तबीज. रक्तबीजाचे वैशिष्ट्य असे होते की त्याच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्यातून नवीन राक्षस निर्माण होत असे. माता कालरात्रीने युद्ध करताना त्याचे रक्त जमिनीवर पडू दिले नाही. त्यांनी ते स्वतः पिऊन त्यांचा सर्वनाश केला. अशा प्रकारे देवीने अंधार आणि भीतीचे प्रतीक असलेल्या असुराचा अंत केला. माता कालरात्रीची पूजा केल्याचे काय फळ मिळते याबाबत जाणून घेऊया. नवरात्राच्या 7व्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केल्याने सर्व प्रकारची भीती दूर होते. वाईट संकटापासून, वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते. जीवनातील अडथळे दूर होतात. भक्ताला साहस आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. म्हणूनच माता कालरात्रीला भयहरिणी देवी असेही म्हटले जाते. या कथेतून मिळणारा विशेष संदेश काय आहे हे जाणून घेऊया. माता कालरात्रीची कथा आपल्याला शिकवते की जीवनात साहस आणि आत्मविश्वास अत्यंत आवश्यक आहे. श्रद्धा आणि कठोर परिश्रमाने कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. खऱ्या भक्तीमध्ये जीवनातील अडचणींची पर्वा नसते. त्यानंतर आपण माता कालरात्रीची छोटीशी समारोप प्रार्थना आणि मंत्र श्रवण करूया. ओम देवी कालरात्रे नमः. हे माता कालरात्री, आम्हाला अभय, धाडस आणि आत्मविश्वास प्रदान करा. जर तुम्हाला ही दिव्य कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग आपण उद्या भेटूया चैत्र नवरात्र विशेष कथा दिवस 6 अध्याय 6 मध्ये माता महागौरी देवीच्या महात्म्य कथेत, म्हणजेच या आपल्या कथा मालिकेच्या पुढील भागात. जय श्री